हनुमानजी जेव्हा सीतामातेचा शोध घेत अशोकवाटिकामध्ये पोहोचले तेव्हाच अशोकवाटिकाच्या एका वृक्षाखाली माता सीता अतिशय निराश आणि श्रीरामजी यांची वाट बघत बसलेली होती. तेव्हाच हनुमानजी त्या वृक्षावर छोट्याशा वानराच्या रूपामध्ये ते सर्व दृश्य पाहत होते. जसाच हनुमानजींना वेळ मिळाला, हनुमानजी माता सीतेसमोर आले आणि त्या छोट्याशा वानराच्या रूपामध्ये हनुमानजींनी माता सीतेला प्रणाम केला. माता सीता यांनी त्यांना विचारले तर हनुमानजींनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. हनुमानजी म्हणाले, रामदूत मे मातु जानकी, म्हणजेच मी रामाचा दूत आहे आणि मी रामजी यांचा संदेश तुमच्याकडे घेऊन आलो आहे. तेव्हाच हनुमानजी माता सीतेला श्रीरामजींनी दिलेली अंगुठी देतात आणि माता सीता अतिशय भावूक होऊन जाते. त्यानंतर हनुमानजी यांना भूक लागलेली असते तर हनुमानजी सीतामातेकडून आदेश घेऊन अशोकवाटिकामध्ये फळे खात असतात. तेव्हाच मग अशोकवाटिका उद्ध्वस्त करीत असताना पाहून रावणाची पूर्ण सेना हनुमानजींना पकडण्यासाठी येते आणि हनुमानजींना पकडून त्या दरबारामध्ये घेऊन जातात. रावण हनुमानजीपासून अतिशय क्रोधित होतात आणि हनुमानजींना दंड देण्याच्या हेतूने ते हनुमानजींच्या शेपटीमध्ये जाळ लावून देतात. जिच्या शेपटीमध्ये जाळ लावल्या जातं तेव्हा हनुमानजी मोठं स्वरूप धारण करतात आणि पूर्ण लंकाही जाळून टाकतात. त्यामुळे श्री तुलसीदासजी महाराज पुढच्या चौपाईमध्ये सांगतात, सूक्ष्म रूप धरे सिंह दिखावा, विकट रूप धरे लंक जरावा. राधे राधे. हरे कृष्ण. जय श्रीराम.